बाजूला आत गेला. त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. मला म्हणाले की ऐका ना एक मिनिट ऐका साहेब पुढे एक मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1. ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. आणि एकच मी साहेब माझं कंप्लेंट आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला मी एवढे त्यांनी जरा परत लावू दे. पण ते आज तुमच्याबरोबर गेले साहेब. साहेब खरं सांगू आता तुम्हाला नाही साहेब मला आता ते कामच का तिथे पण मला एवढं प्रेशर. ओके साहेब सॉरी हा साहेब. नाही माझ्यावर राग मानू नका साहेब. नाही साहेब माझ्याकडनं हे बघा साहेब माझ्याकडनं पाळलं गेलं साहेब. मालक तुम्ही आहात. अरे पण हे मग मला एक गोष्ट सांगा त्यामध्ये साहेब आता आपण म्हणतो कशाला चुकल्या घरानं आपला स्वभाव नाही काय. अहो साहेब तुमचं सगळं मान्य आहे पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही साहेब आय ऍग्री पण तुम्ही आमदार आहात साहेब. मी साधा माणूस आहे आणि आज तुमच्या कोल्हापूरमध्ये सगळं चालतं ताकद आहे. माझी काय टाकत त्यांनी सांगितलं बघा ते तुमच्या मागे हात गेले आणि नको साहेब मला गरज मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार. जाऊ दे. ओके 2 मिनिटं आहे काय. कसं असते 2008 साली आमचं काय झालं ते अजून चालू आहे. जे झाले ते झालेच ना. काय खोटं आहे. मग ती लोक कशी आलीत इथंपर्यंत. अजून एक 15 दिवसात आणखीन एक क्लिप येणार आहे हिंचीच बरोबर 15 दिवस आणि फार महत्त्वाची ती पण क्लिप आहे. फक्त ती माणसं माझ्यापर्यंत पोचायला पाहिजेत. काय होते कोणी असं दचकायला नको. मी त्यात कोण आहेत त्यात कोण कोण गेली होती ती क्लिप इतके दिवस का तटली हे काय मी खुलासा करू इच्छित नाही. पण झालेलं हे प्रकरण क्षीरसागरांची भाषा समोरच्या कॉन्ट्रॅक्टरांना धमकावणं हे खोटं आहे का. ते म्हणतात 40 लाख दिले. ते म्हणतात 40 लाख दिले. सांगतो अंदाज नाही परफेक्ट सांगतो. फक्त मी त्या कोणतं काम हे मी घोषित करत नाही. मग ते समोरचा माणूस ओळखला जातो. म्हणजे त्यांना अडचणीत मी आणणं चुकीचं दिसतंय कारण मी त्यांना एक शब्द दिलेला असतो. संबंधित समोरची लोक ही कॉन्ट्रॅक्टर आहेत हे तर दिसतं. हे तर सत्य आहे. 40 लाख रुपये तुम्हाला दिलेत साहेब कॉन्ट्रॅक्टर म्हणतात हे पण सत्य आहे. आम्हाला वरती पैसे द्यावे लागतात क्षीरसागर म्हणतात हे पण दिसतं. हा उद्योग प्लॉटचा फ्लॅटचा दिसतो का तर हा उद्योग हे बोलणं हा व्हिडिओ हा शासकीय म्हणजे जे काय टेंडर नंतरची जी प्रक्रिया असते त्यामधला हा व्हिडिओ आहे. आणि क्षीरसागर त्यामध्ये स्पष्टपणे बोलताना दिसतात ना मग मी तुमचं बाकीचं सगळं काम करून देतो पण हे तुम्ही असं नाही चालणार वाढवून द्या. आम्हाला वर उत्तर द्यावं लागतं. आम्हाला वर अजून विचारणार आहेत वरती पैसे वरती म्हणजे कोण. वरच्यांच्या नावाखाली मंत्री महोदय जी वरिष्ठ कोण आहेत त्यांच्या नावाखाली यांनी लूटमार केल्याचा माझा आरोप आहे. आणि पूर्णपणे लांडगा आला रे आला ह्या यांचं झालेलं आहे. ह्या क्षीरसागरांचं ह्या क्लिपमुळे सन्मान्य बंटी साहेबांनी पण काहीतरी मगाशी घोषित केलं बघा. रवी इंगोलींनी जे काय बोलली ते क्षीरसागरने उत्तर द्यावं खोला असं काहीतरी मला आता सागर म्हटला. आणि हे सत्यच आहे. 10,000% सत्य.
माझी तुम्हाला विनंती काय, क्लिप कधी आली बाजूला ठेवा, कुणी दिली बाजूला ठेवा, कुणाची आहे, कुणी शूट केलं, पेनातून केलं, चष्म्यातून केलं, सगळं बाजूला ठेवा. खरं आहे का नाही याचा अभ्यास करा. पूर्णपणे हा माणूस स्टिंग ऑपरेशनला सापडला होता बऱ्याच दिवसानं. त्यांच्याच घरातल्या व्यक्तीनं मला हे पाठवलं, त्यांच्याच घरातल्या व्यक्तीनं मला हे पाठवलं. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो, ती त्यांचं ती बघू देतात त्यांच्यात कोण आहे ती. ना मी IG साहेबांच्याकडे तक्रार करणार ही क्लिप घेऊन. संबंधित कॉन्ट्रॅक्टर जिवंत आहे का पहिला बघा, का त्याचा खून झाला आहे, त्यांना आजपर्यंत किती पैसे दिले बघा. क्षीरसागरांना ताब्यात घ्या, त्यांची चौकशी करा, त्यांची नार्को टेस्ट करा. आणि अशा भ्रष्टाचाराला विधानसभेमध्ये बसायला देखील खुर्ची मिळाली नसली पाहिजे. बघा, आरोप प्रत्यारोप होत असतात. सागर साळवेनं भ्रष्टाचार केला, अमुक यानं भ्रष्टाचार ज्यावेळी उघड होतो त्यावेळी मात्र त्याला नैतिकतेनं राजे क्षीरसागरांनी राजीनामा दिला पाहिजे, किंवा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा काढून घ्यायला पाहिजे. तुझ्यासारख्या नतद्रष्टामुळं, तुझ्यासारख्या भ्रष्टाचारी आमदारामुळं आमची आबरू नको, तू झटकून पहिला राजीनामा दे. त्याला पोटाशी घालू नका. ज्यावेळी ते श्रीकांत देशमुख सापडले सोलापूरचे, हाकललं का नाही, सापडलं हाकललंच पाहिजे हो. आणि ह्या जनतेच्या नागरिकांच्या टॅक्सवर महाराष्ट्र राज्य शासन चालू आहे हो. प्रत्येक नागरिकाचं 10 रुपये 20 रुपये 1 रुपया 100 रुपये आहेत, त्या बेसवर महाराष्ट्र राज्य शासन चालतं. मग आमच्या पैशाची लूट करणारे एक क्षीरसागर कोण? देणे घेणं आहे, त्यात आम्ही प्रशांत आणि राहुल माझ्याबरोबर त्यांना एक दिले असं म्हटले. त्या 2 व्यक्ती, प्रशांत नावाचा BMW वाला त्यांच्याबरोबर कोण फिरत होता मुंबईचा? मी कोड्यात बोलावली मी, पण राहुल बांदोडे नाही, राहुल बांदोडे यात नाही. म्हणजे तुम्ही जे राहुल तिथं शिराला आहे ते राहुल याला ऑलरेडी शिव्या देतोय, ते त्रस्त आहे याला क्षीरसागरला. तो राहुल हा नव्हे, हा राहुल असाच XYZ सांगतो कधीतरी, पुन्हा जरा उद्या बोलू देते ते राहुलचा. हा राहुल मुंबईमधला आहे, हा राहुल मुंबईमधला. अहो आता सरळ दिसते, कॉन्ट्रॅक्टर कशासाठी जातो? बघा यामध्ये जर नाही काय ह्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्टर काय म्हटलं, अहो साहेब ते बाल्कनी कशी बांधायची, खिडकी कुठं घेऊ, मग म्हणायचं आपण एकतर फ्लॅट बांधावली, एकतर प्लॉट बांधायला लावली, एकतर अपार्टमेंट बांधली. हे तर बरोबर आहे. त्यात सरळ क्षीरसागर म्हणालेत की हो आम्हाला वरती पैसे द्यायला लागतात. मग तो पण म्हणतो साहेब 40 लाख दिली नाही, अजून दोघांचं आहेत, अजून वाढवून द्या. 40 लाख दिले, अजून वाढलं आहे, हे सगळ्या लाचीच्या संदर्भात आहे. एकदम बरोबर. प्रतिबंधक विभागाकडे त्यांच्याकडे पण जाणार लाच प्रतिबंधक विभागाकडे आम्ही जाऊन या महाशयांची चौकशी करून, थांब जरा, यांची प्रॉपर्टी जप्त करा. राजे क्षीरसागर हे कोट्याधीश झालेले आहेत आणि तेही आमच्या सन्मान्य उद्धव साहेबांना फसवत त्या बिचाऱ्याला फसवलं. कोल्हापुरात एक राज्यातल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांचं असोसिएशनचं त्यांचं भाषण ऐकले की तुम्ही? ऐकलं. त्यांनी सगळ्या राज्यातल्या प्रत्येक आरोप केला की 56% दिल्याशिवाय आमची कामं होत, असा आरोप केला. म्हणजे एक कुठला आमदार किंवा खासदार नाही, असे सगळे आहेत. त्या अनुषंगाने फक्त तुम्ही ही कारवाई एका व्यक्तीपुरती मर्यादित ठेवताय की पूर्ण राज्यात? नाही बघा, आता त्यांच्यावर सगळं अगदी प्रामाणिकपणे सांगतो, सापडेल तो चोर. सापडला म्हणजे क्षीरसागर चोर. जोपर्यंत इतर सापडत नाहीत त्यांच्यावर मी काय बोलण्यात पॉईंट नाही. आता ओमराजे निंबाळकर सोडून गेले, का गेले? निधी नाही असं ते म्हणतात, पण कशासाठी गेले पब्लिकला माहिती आहे. पण ते सापडलं पाहिजे देवाणघेवाण. कारवाई माझ्या अपेक्षाच नाही यांच्याकडे. अहो आमच्या शिवसेना पक्षाचा अजून चिन्हाचं अमुक तमुक निकाल दिलेला नाही. हे काय घेऊन म्हणजे राजे क्षीरसागर जिवंत असेपर्यंत कारवाई होत नाही. आता मात्र बघा ती यायचं असेल
तर रवी इंगोलेला चौकात फाशी द्या. याला काय राहू, हे जो पोरगं गावलं हे आहे, हे गावला हे आहे, आणि आम्ही गावलं तर प्रामाणिक आहे बघा, आहे यात होतं बघा. आम्ही सापडलो असतो तर बुक्का की बाळासाहेब माझा, हा बुक्का उडतील हे सापडू देत म्हणाल्यात कशात तर. ईडी कुठले राव, आतापर्यंत मी कमीत कमी त्या छगन भुजबळसारखा आत असतो राव. मला एक आज अत्यानंद, मी खाली सांगतो, मी साताऱ्याला एका कार्यक्रमाला साहेब निघालो. खरं असं काय मनात आलं सागरला म्हणलं जरा गाडी वळू प्रेस क्लब घेऊया, प्रेस घ्यायची म्हटलं आज ह्या विषयावर. जरा आनंदाचा क्षण आहे, वळू म्हटलं गाडी नंतर जाऊ. साथीनं तर फंक्शनमधनं मधनं बायका पोरं सगळी घरात सोडल्या आणि इथं आलो. आहे आज आलो, आणि असला आनंद व्यक्त आम्ही नाही करायचं, कोणी करायचं. साहेब माझं मी पदाचा मी राजीनामा दिला, फ्रँकली सांगतो. मला कंटाळा आला, लय राबलो, लय जण अंगावर घेतली, फार कंटाळा आला. तर हिने एकच मिनिट, विषयाला अनुसरून आहे पण विषयांतर आहे. राजेश क्षीरसागरांचं साहेब हसणं बघावं, कम्प्लीट कुचका हास्य, म्हणजे नथिंग असं काय तर, म्हणजे ती जे हास्य आहे की नाही ते महाभारतातले शकुनी मामा टीव्हीवर असतात का नाही तसं हास्य आहे. म्हणून मी गाडी वळू म्हणलं जरा यांना माझं हास्य सांगतो आता. ना 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 ही क्लिप येऊन 4 दिवस झाले, पण येत्या सोमवारी मला हा उर्वरित राष्ट्रीय कार्यक्रम करायचा होता. पण जरा ते काल हसल्यामुळं गाडी वळू म्हणलं जरा, मी असं गाडीतनं बघत निघालेलो. गडबड त्यांना गडबड आहे, मला त्याच्याशी गडबड आहे. या हवं असली घाणेड सापडली पाहिजे साहेब. बघा कोण जीव सापडला, आम्ही भविष्यात सापडलो, तुम्ही माझं छापणारच आहे, चालले ना, मला काय माफी आहे. मी असं म्हणताय की बाबा पण अशी चर्चा आहे शिवसेनेची परवा तुमची व्हायरल झाली, असल्या क्लिपला मी भीत नाही. त्या क्लिपनुसार तुम्हाला कारवाई होणार म्हणून आधी राजीनामा दिला. ऐका की चर्चा माघारी रूममध्ये आणि मीडियासमोर यात फरक असते. ती कोण आहेत चर्चेवाली इथं बोलवा, मी 1-2 तास इथंच बसतो. तुम्ही आजच्या प्रेसमध्ये उल्लेख केलेला आहे, त्याने लढण्याने कंटाळून दिले. कंटाळलो साहेब, माझ्यानं काय वधवून घेऊ नका, पण मी तरी पण सांगतो, मी असं शांत बसून काय काम करणारा माणूस नाही. ती मंजिद मानेची क्लिप काय आहे त्यात, काय आहे त्यात सांगा, अश्लील काय तुम्हाला माहिती आहे. त्याच्यापुढं अजून 6.5 मिनिटांत काय सागरकडे क्लिप आहे बघा, 15 मिनिटात व्हायरल करीन. मंजिद मानेचा पोल खोल होईल त्यात. त्याच्यानंतरची जी क्लिप आहे ती क्लिप मी वरिष्ठांच्याकडे दिली, तुम्हाला दिली तर वाटळ होईल त्या मानेचं. पण मला त्या काय पंधात पडाय नाही, मी काय त्या मानेला काय त्रास दिला नाही, त्याला कुठले अपशब्द बोललो नाही. अश्लील भाषा माझी त्यामध्ये नाही. त्यामध्ये स्पष्ट म्हटलो, अरे तुला त्या खंडोबा तालीमवाल्याने मारलं, बालगोपालवाल्याने मारलं, माझी कळ काढलाच, अजिबात सुट्टी नाही, यात काय चुकीचं आहे. आणि मंजिद मान्य कोण हो, ठाकरे परिवारातला नाही, ती इतर आहे खाली आमच्या इथे. त्याच्यामुळं मी राजीनामा द्या. अहो बऱ्या भल्या साहेब लढत मी इथंपर्यंत आलो आहे. मला कंटाळा का आला साहेब, ह्या पक्षामध्ये चांगल्या माणसाची कदर होईना झाली. हे माझं जरा हे वाक्य पानारे साहेब आहेत काय, हे जरा माझं घ्या. मी त्यात एक शब्द बोललो बा परवा बाईडमध्ये, आमचा पक्ष काँग्रेस चालवतो असं म्हणले बघा. मी ती का वापरला माहिती आहे शब्द, मी राहुल इंगोलेला उभा केला महानगरपालिका, माझा चुलत भाऊ राहुल इंगोलेला महापालिकेला साहेब ह्याला उभा केला महापालिकेला. बंटी साहेब, सुनील मोदी साहेब आणि राजेश लाटकर साहेब, विनायक फाळके साहेब, एक 4-5 जण राबायची आमच्यासाठी. कुठं भाषण असेल तिथं यायचं. बंटी साहेबांनी 3-4 सभा घेतल्या. बाकीचे आमचे वरिष्ठ कुठं तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसले असेल तर मला खरोखर व्हिडिओ पाठवा. जे कोण मुंबईवरून येतात, स्थानिक कोण तर स्वतःला नेता समजतो. अहो जिल्हा प्रमुखाचा सक्का चुलत भाऊ कॅन्डिडेट म्हणून उभारला आहे, जिल्हा प्रमुखाला सगळ्यांनी घेरला आहे, कोल्हापुरातल्या सगळ्यांनी. आणि तुम्ही मला आर्थिक मदत करू नका, मला मानसिक आधार द्यायला यायला पाहिजे. तू कुणी देशपांडे साहेब आले नाही, ती बंटी साहेब आणि मोदी साहेब सोडले तर कुणीही नव्हते. म्हणून मी म्हटलं आमचा पक्ष काँग्रेस चालवतो, त्यापेक्षा ही बरं घेऊ काँग्रेसवाली.
100% बरं, काँग्रेसवाली बरं, प्रामाणिकपणे आलीत तरी माझ्याकडे तुम्ही काँग्रेसमध्ये बंटेच जाणार आहे? नाही जाणार नाही ते काय नाही. ते पण आता राजीनामा दिला, तुम्ही उद्धव साहेबांच्या हात बळकट कशी करणार म्हणायचं? काय आता हे बळकडच आहे येऊ असं काय साहेब नसते. हे प्रकल्प व्यक्तिगत आहे लोकांना नाही. आता तुम्ही त्याला तसं वळण लावला आणि लावा. तुमच्या बहुतेक सगळी प्रकरण जो का आवाज उठवला तो तर राजेशीर अहो मी राहायला कुठं आहे, मी राहायला कुठं आहे सांगा. नाही कोल्हापुरात काय ना तुमची जबाबदारी फक्त कोल्हापूर उत्तरच्या आमदारांच्या त्या कोणाचं काय असलं त्यांचं पण बाहेर काढतो. जबाबदारी आहे ना. कोणाचं काय असलं की नाही इतर आमदारांचं त्यांचं बाहेर होईल इथे पण काढायचं आपण, पण ते यायला तर पाहिजे आपल्यापर्यंत. ते हे आलं आम्ही काढलं. बरं, आता आंबेडकरांचा विषय आलेला की माझ्या मोबाईलमध्ये अजून आहे, परवा दिवशी पण ती लेडीज मॅटर आहे म्हणून थांबवलं आपण. एका महिलेला फर्स्ट प्राधान्य द्यावं, त्या बिचारीचं भविष्यात लग्न होईल. काय आंबेडकरांचं काय तुम्हाला माहिती आहे ते मी काय बोलायला. साहेब मुख्य भाग तोच असतो. साहेब ऐका की अखंड शहराला किमान 50% जनतेनं प्रकाश आंबेडकरांच्या चिरंजीवांची क्लिप बघितली. मी त्या मुलगीला फोन केला होता. त्या बिचारीचा कुठं अपमान नको, अवमान नको. त्या बिचाऱ्याला भविष्य आहे, आयुष्य आहे. मिली तर कोण जबाबदार? रवी इंगोले बाईट देऊन जाईल हो. मिली तर कोण जबाबदार? काय वाटेल ते घडू शकते या राज्यात आता. त्यामुळे मी ते सरळ सरळ राहून दे म्हणले. आपल्यामुळं एका स्त्री जातीला कसलाही त्याग होता कामा नये म्हणून मी बाजूला गेलो. दुसरं काय आलं तर 100% धरणार, काही होते. साहेब मी आज तुमच्या पुढ्यात अगदी प्रामाणिकपणे मांडतो. मला तुम्ही पण धरून दाखवा. माझा कुठं आज झोगार अड्डा आहे का, वेश्या अड्डा आहे का, क्लब आहे का, मी कुठे मॅचमध्ये आहे का, कोणी पण धरून दाखवा. हां रवी इंगोलेच्या नावा कोण करत असेल तुम्ही पण त्याला सोडू नका. डायरेक्ट धरायचं. सागर चावळे काय असेल ॲरेस्ट. हे का ताकदीनं मांडतोय? माझा 2 नंबर धंद्याला विरोध नाही. त्या 2 नंबर धंद्याऐवजी जे नाटक करतात, जे जनतेला वेठीस धरतात, त्यांना माझा विरोध आयुष्यभर साहेब राहणार. आणि ही जी लोक आहेत ही 2 अनेकदा उघडं बोलतो. खून करणारा प्रभाग क्रमांक 10मध्ये खून करणारा नगरसेवक झाला आमच्या परिवारातला, आणि त्याला राजे क्षीरसागर खतपाणी घालतात. लाज वाटते काय क्षीरसागरला? त्यांना सगळे असलीच पाहिलं आहेत. खून करणारा, मर्डर करणारा, खंडणी करणारा. अहो राजे क्षीरसागर हा ह्या कोल्हापूरच्या अशा लोकांचा टोळी प्रमुख आहे. म्हणजे ह्यांना धरायला नको. एका टोळी आता हे सापडले भ्रष्टाचारामध्ये, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काल का परवा दिवशी इंगोली परिवारातला एखादा वाढदिवस झाला. अहो मर्डरमधले आहेत ती. डोकं आपटून सांगवले साहेब घ्या, मला पण रडारवर घ्या साहेब. एन्क्वायरी लाव म्हणावतो. ह्या रवी इंगोलीची एन्क्वायरी लाव. 2008 प्रकरण उकरून काढा. फडणवीस साहेबांना मी स्वतः पत्र देतो लिखी स्वरूपात. साहेब असं घडलंय, घ्या या सगळ्यांना रडारवर. सम्राट कोराने बाहेर आहेत आत्ता, मोक्यातून जामिनावर आले, त्यांना पण घ्या. प्रथमदर्शनी साक्षीदार आणि त्यांच्यावर 307 झाला होता, हल्ला झाला होता हाफ मर्डरचा. त्या व्यक्तीने सांगितलं रवी इंगोलीने केलेलं नाही, मुकनी केलं. घ्या सम्राटला बोलवून, सम्राटची चौकशी करा. खून करणाऱ्या प्रभाग क्रमांक 10मधल्या नगरसेवकाची चौकशी करा आणि या राजे क्षीरसागरची पण चौकशी करा. ही सगळी असली जी टीम आहे ही अडकली पाहिजे. ही अडकली पाहिजे साहेब. त्याशिवाय हा भ्रष्टाचार, त्याशिवाय गुन्हेगारी थांबणार नाही. ही आत गेल्याच्या राजे क्षीरसागर छगन भुजबळ झाला पाहिजे बघा. पांढऱ्या दाढीतनं बाहेर येते मला त्याला बघायचं जरा. पांढरं केस पांढऱ्या दाढीतनं राजे क्षीरसागर बाहेर. मला काय नको ऐका, काय नको. मी खानदानी आहे. माझ्या बापानं माझ्या पंजानं भरपूर पैसे ठेवलेत. व्याजावर जगीन, बँकेच्या व्याजावर जगीन, व्याजावर. काय करणं, माझी भूक फार कमी आहे. चांगलं अन्न शेलकं खातो, चांगला व्यायाम करतो, निवांत झोपतो. 5 मिनटात झोपणारा मी माणूस आहे. माझ्या बायकोची माझी भांडणं देत लगेच कशी काय झोप येते म्हणून. ही वस्तू ती. अहो पाप करून नवरा तुझा आलेला नाही, झोपणार की निवांत. ज्यावेळी पापी असतो, पैसे खाऊन आलो, आता काय करायचं, सागर चाळूगेट दिल्यात, शिव सरळ पोच करतोय काय हेच खातोय, त्या झोप जात्या बोंबलत सगळी. ही सत्यता आहे. DIG रविवार जरा वकिलाकडनं सगळं ड्राफ्टिंग तयार करून घेतो त्या व्हिडिओच्या आधारे. आणि हे काय ते आपलं आणि कुठलं मगाशी म्हणलं तू
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा तिथं पण ती देणार सोमवारी 100 देणार तुम्हाला ती पोच देतो. ह्या जे तक्रारदार दिसतात व्हिडिओमध्ये त्यात दिसतो ते पुढे येण्याची शक्यता आहे. जो म्हणलाय की नाही साहेब 40 लाखवाला साहेब 40 लाख दिली की तुम्हाला पोच झाली की साहेब त्याला मारलाय त्यांनी मारलाय म्हणजे ठार नव्हे. काम चालू आहे. हां नाही बोलतो परत बोल ते काय तर बोलू दे तरी राजेश क्षीरसागरकडे तुम्ही त्यांची प्रतिक्रिया घेणारच आहात परत आहेच की आपण सोमवारी. मग ते काय होते साहेब त्याला त्रास होईल ते साईडचा राहुल आहे आणि जाईल पळून ते मग मला काय मिळणार नाही परत. आणि यांच्या घरातली क्लिप आहे साहेब घरका भीती असे किती आता बघाय तुम्हाला सांगू काय दोन राऊंड झाले. म्हणजे अनऑफिशियली सांगतो छत्रपतींच्या बद्दल पूर्वी बोललं जायचं बा तसा हा प्रकार आहे. मारलेला असते तिसऱ्यांनीच नावं दुसऱ्याची बदनाम तिसरा आणि भोगतो चौथा ही परंपरा आहे साहेब. आणि मी त्या ब्राह्मण समाजाच्या बाबतीत पहिला होतो अग्रेसिव्ह की ही सगळी माणसं प्रामाणिक आहेत चांगले आहेत. बघा मराठ्यांच्यात पण असले आहेत प्रत्येक जातीत असले असतात लोक कोण ना कोणतं 30% बाद आहेतच प्रत्येक जाती धर्मात आहेत ते. पण ह्याचा अर्थ सगळा कौम बाद नसत्या. अब्दुल कलाम काय बाद होते का अझरुद्दीन आपला बाद होता चांगलीच आहेत की ती. फिक्सिंगमध्ये होता फिक्सिंग नाही ती फिक्सिंग देशासाठी खेळला का नाही. नंतर ते आरोप झालं. माझा आवडता प्लेअर कोण माझ्या सचिन तेंडुलकर का तर त्यानं पहिला घोषित केलं मी IPL खेळणार नाही. बघा काढून त्याचा डायलॉग तर का खेळणार नाही एक परफॉर्मन्स संपत आला. नाही तसं नाही या असं नाव ठेवू ना प्लेअर आहे ते. आता ब्राझीलचा मी चाहता मी दररोज स्टेटस लावतोय त्या नेमारचा आणि अमुक मला माहीत नाही ते वर्ल्ड कप घेतील काही की नाही घेत पण आम्ही चाहता ना त्याचं गेम आहे त्यांचा. हो सचिन तेंडुलकर आम्हाला मेसी आवडत नाही त्याला मी काय करू आता. कोल्हापूर शहराचे सगळ्यात भ्रष्टाचार करणारे लोकप्रतिनिधी कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं सिद्ध झालं. पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही. पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे मला वरती पैसे पोचवायचे असतात. वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांना देखील हे बदनाम करत सुटलेत. एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडं लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे. यांच्या राज्य नियोजन मंडळ अध्यक्षपद काढून घेऊन यांना आर्थिक नियोजन मंडळ महामंडळाचं पद द्यायला पाहिजे. इतके हे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी. भविष्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर जिवंत असतील काय नसतील मला माहिती नाही पण ह्या लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि IG ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे. यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार डायरेक्ट अरेस्ट. आणि यांना माझी एक प्रामाणिक इच्छा आहे ह्या राजेश क्षीरसागरने 2 वर्ष जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेला मला बघायला जाऊ. प्रचंड भ्रष्टाचारी आणि प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे. माझं तुमचं सगळ्यांचं कोल्हापूर जिल्ह्याचं सौभाग्य की हा लोकप्रतिनिधी रेड हँड सापडला पैसे खाताना. याच्या इतकं दुर्भाग्य या राजश्री शाहूंच्या नगरीत कुठल्याही लोकप्रतिनिधीचं मी बघितलं नाही. आणि अशा लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश करताना मला फार मानसिक समाधान मिळतं. हा सगळ्यात राक्षसी प्रवृत्तीचा भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही आज घोषित करत आहोत. भविष्यामध्ये जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांची आमदारकी पद रद्द झाली ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा. आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढं मी असणार.
कारण आता हे पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरतात. त्यावेळी प्रोटेक्शन नसणार आणि ज्यावेळी प्रोटेक्शन काढाल ना त्या रवी इंगोलेची गाडी समोरनं आली तरी तुम्हाला घाम फुटला पाहिजे असं वागणार मी यांच्याबरोबर. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, या व्यक्तीचा कसलाही फोन येऊ दे, ह्यांचं काम करू नका. ह्याच्या प्रत्येक फोन मागं अर्थकारण असतं. शासकीय अधिकाऱ्यांनो सगळ्यांना ऐका, याला कसली भीक घालू नका या राजेश क्षीरसागरना. याच्या प्रत्येक फोनला अर्थकारण आहे. स्पष्ट सांगायचं, साहेब दूध का दूध पाणी का पाणी असेल तर आम्ही काम करतो, नाही तर तुमच्या भ्रष्टाचारामुळं आम्ही अडचणीत नको. भविष्यामध्ये हे टेंडर घेतलेले कॉन्ट्रॅक्टर अडचणीत येणार आहेत. त्यांनी काम कितपत केलं हे शहानिशा होणार आहे. 40-40 लाख रुपये यांना देऊन 1-1 कोटी रुपये ते कोण कोण आहेत त्यांना देऊन परत वरच्यांना द्यायचं म्हणतात. तर अशा लोकप्रतिनिधी करायचं काय? तर आमच्या शिवसेनेच्या भाषेत खाली डोकं वर पाय. महापालिकेच्या वेळेला त्याचाच पुढचा भाग हा व्हिडिओ आहे का? महापालिकेला कोणता व्हिडिओ मॅडम? महापालिका निवडणुकीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये देखील अशीच पैशाची म्हणजे पैशाची चर्चा आहे त्याच्यामध्ये होती. नाही, त्या व्हिडिओमध्ये मॅडम उघडमध्ये काही दिसत नाही तसं. पण ह्यात डायरेक्ट 40 लाख त्या व्यक्तीने तेच सांगितलं, 1 कोट 40 लाख देतानाचा व्हिडिओ माझ्या मुलाकडे आहे, 40 लाखांची बोलणी करताना. तो व्हिडिओ हाच आहे का? तो व्हिडिओ हा नव्हे. कदाचित रक्कम एकसारखी असेल. आणखीन एक 15 दिवसात एक व्हिडिओ माझ्याकडे येईल, पण ती देणारी सिच्युएशननुसार देणार. त्यांना जर भीती वाटली तर ते देतील का नाही माहिती नाही. आता ह्या राज्यामध्ये कोणालाही स्वतःला संपवून, म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेत आपली घरं जाळून कोळसा आपल्याला विकायचा नाही. आपली घरं सुरक्षित राहून कॉन्ट्रॅक्टर मला मदत करतील किंवा अन्य कोण लोक अडचणीत आली ते मदत करतील. पण मी त्या सर्वांना आश्वासित करतो, क्षीरसागरना भिवू नका. त्यांचा कर्दन काळ म्हणजे हा रवी इंगोले. मी पिऊन आधी देखील ऋतुराज क्षीरसागरांचा व्हिडिओ आलेला होता. त्या व्हिडिओवरती देखील त्यांची प्रतिक्रिया ही होती की आम्ही जास्त हे गांभीर्यानं प्रकरण घेत नाही. या बाबतीत देखील कदाचित आणि हा व्हिडिओ म्हणजे एआयच्या थ्रू देखील केला होता. मी आणखीन एकदा रिपीट करतो, हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून असेल तर रवी इंगोलेला चौकात फाशी द्या. आणि जर खरा असेल तर राजेश क्षीरसागरना फाशी द्यायची जबाबदारी मीडियाची, माझी नाही. मीडियाने जबाबदारी घ्यायची. तुम्ही मागणी करा ना माझ्या वतीनं. न्यायालय त्यासाठी सक्षम आहे, कायदा आहे त्यासाठी. जर मीडियानं म्हटलं का नाही आता रवी इंगोलेंनी सांगितलेलं सगळं खरं ठरलं, ते सगळं घेतो आणि मी न्यायालयात जातो, याला द्या पाहिजे एकदा. अहो देशासाठी फासावर जाणारे भगतसिंग कुटाने भ्रष्टाचार करणारा फासावर जर गेला तर भारत देशात क्रांती होईल, शांतीमध्ये क्रांती नांदेल. लक्षात ठेवा. तुमच्या त्या राजीनामा वाचनानंतर छेदमीपणानं हसले. व्हिडिओ व्हायरल केलाय, त्यानंतर काही कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकाऱ्यांनी तुमच्याशी संपर्क साधला. 100% 4-5 चांगले फोन आलेले आहेत. अधिकारी अक्षरशः म्हणतात आम्ही कंटाळलो हो यांच्या भ्रष्टाचाराला आणि पैशाच्या टक्केवारीला, आम्हाला यातनं वाचवा. कदाचित मोठ्या संख्येनं कॉन्ट्रॅक्टर लोक माझ्याकडे येतील आणि मी त्यांना 4 भिंतीच्या आत घेऊन बसणार नाही, इथं येऊन बसणार. मला कोणाचे पैसे नको. तुमचं पैसे तुम्हाला लक लाभ, आम्हाला भ्रष्टाचाराचा कसला 1 रुपया नको. कौस्तुभ अय्यगरला लुटला राव, अक्षरशः डॉक्टरला लुटला बिचाऱ्यांना. हॉस्पिटल दुसरीकडे केले. बरं मी काय म्हणतोय, ते डॉक्टर आहेत काय कसं आहे, तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही कसं आहे त्याच्यावर बोला. आता कौस्तुभ अय्यगरने आता तुटून पडायला पाहिजे, या विषयावर बाहेर पडायला पाहिजे बायकोला घेऊन स्वतःच्या. ती नवरा बायको माझ्यासारखी यायची तर आम्हाला यातनं वाचवा म्हणून. मी 2 वेळा वाचवलं यांच्या भ्रष्टाचारातनं. सारखं पैशाचं डिमांड, हो हे दे ग बसतो, हे दे ग बसतो. अरे काय मिळवा जरा, कामधंदे बघा. कुठली तर फॅक्टरी टाका, काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घ्या. कॉन्ट्रॅक्टर लेवलमधनं आम्ही मिळवतो किंवा पैसे मी पण मिळवते. माझं घरचं जरी चांगलं आलं तरी आम्हाला राजकारणात खर्च आहेच की. तो खर्च करायला 4 पैसे मिळवायला चांगले सोर्स आहेत. बंटीसाहेब मिळवतात का नाहीत? चांगले सोर्स आहेत त्यांच्यावर. मुन्नासाहेब मिळवतात का नाहीत? का हे असलं धंदे सरळ गुच्छी हो, बॉक्सिंग ग्लोव्ज घालून. दात पटत नाहीत, गाल फाडून टाकला यानं कॉन्ट्रॅक्टरांचं.